महावितरण स्मार्ट मीटर बसवण्यावर ठामच आहे। राज्यभरातील 2,42,00,000 स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे। तर महावितरणाच्या वतीने स्मार्ट मीटरसाठी आता विविध कंपन्यांना कंत्राट दिली जात आहेत। मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असताना महावितरण मात्र स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे। साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यामध्ये अदानी समूहाच्या वतीने हे मीटर बसवलं जाणार आहे। दरम्यान स्मार्ट मीटरच्या संदर्भात नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्याही आपण पाहूया। ये एकदम मनमानी है, ये अडानी वाले एकदम मनमानी आहे। लोकांना असं 11,000 भरून जबरदस्ती करायचं, मीटर रिचार्ज करा, जर रिचार्ज नाही केलं तर ऑटोमॅटिक लाईट बंद होणार। आम्ही मोबाईल वापरतो तर ते रिचार्ज नाही केलं तरी चालते 2 दिवस, पण लाईट जर रिचार्ज नाही केली तर त्या दिवशी ऑटोमॅटिक कट होणार। ही खरी अन्यायाची गोष्ट आहे, ही मान्य होणार नाही आणि लोकांची सर्वांनी मान्य करायची पण नाही। मैडम, मुंबई में काफ़ी गरीब लोग रहते हैं यार। गोवंडी हुआ, कुर्ला हुआ, धारावी हुआ, कई स्लम एरिया है। जो लोग 11,000 रुपया कहाँ से देंगे? ऑलरेडी मीटर बैठा हुआ है, हम क्यों निकाल कर देंगे? ये तो लूट है। ये गरीब आदमी 11,000 रुपया वो देना है, फिर उसके बाद हमको मीटर लगाने मतलब उसका रिफिल करना है। हम रिचार्ज कैसे करेंगे? हमारा मोबाइल का रिचार्ज खत्म हो जाता है तो हम 1-2-4 दिन चला लेते हैं, हमारा किसी तरह चल जाता। अब घर की लाइट का अगर रिचार्ज रात के 12 बजे 1 बजे खत्म हो गया, हम जैसे गरीब, यहाँ के गरीब लोग कहाँ, आम जनता कैसे लेकर आएगी? ये तो लूट है एकदम। ये बिल्कुल ही सरासर अन्याय है हमारे पर। आणि या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत त्याही पाहूयात। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कदाचित याच्यावरचं एक सादरीकरणही घेतलं जाईल। हे मीटर लावत असताना कोणत्याही ग्राहकाला कोणताही त्रास होणार नसेल तर निश्चितपणे या संदर्भात गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे। पूर्ण माहिती घेऊन जर हे अयोग्य असेल तर सरकार गंभीर पावलं उचलेल। याबद्दल मी आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आश्वस्त करतो की सरकार अशी कोणतीही कृती करणार नाही जी जनविरोधी असेल। स्मार्ट मीटरला कशासाठी विरोध होतोय याची माहिती घेऊ आम्ही, आणि त्याच्यातनं खरोखरच विरोधकांना त्रास होतोय, त्यांचा मीटर पडत नाही म्हणून, की नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांना त्रास होत असेल तर त्याची चर्चा नक्की कॅबिनेटमध्ये होईल आणि तेवढे तिन्ही नेते आमचे संवेदनशील आहेत। नाही, मला वाटतं हे मीटरच्या संदर्भात काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे भूमिका घेऊ, परंतु हे बळजबरी जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न जो चाललाय तो मला वाटतं हाणून पाडला पाहिजे। आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी करणार आहोत, कारण की गरज काय आहे? प्री मीटरची ऑलरेडी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये सगळं व्यवस्थित चाललं असताना पुन्हा याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो। तर आम्हाला प्रपोजल तर समजलं पाहिजे एक, आणि स्मार्ट सिटीचं काय झालं? तुम्ही डोळ्यांनी भोगताय, नुसते बघत नाही आहात। आता स्मार्ट मीटरचा आता प्रपोजल आम्ही अनेक लोकांची मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्याच्यामुळे कुठलाही बदल करताना रेटू नये अशी आमची विनम्र विनंती आहे सरकारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।